संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मानवी अस्तित्वाचे या ठिकाणी एक सखोल कोडे जे आहे आपल्यासमोर मांडतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, कोडे रे कोडे एका हे कोडे, उगवुनी फार राहे गुंतुनिया थोडे. तुकोबाराय म्हणतात की हे मानवी जीवन म्हणजे एक गूढ कोडे आहे, ज्याला इंग्लिश मध्ये पझल आपण म्हणतो. हे गूढ कोडे आहे. लोक संसारातील अनेक बाह्य समस्या ज्या आहे किंवा व्यवहाराची जी कोडी आहे, अडचणी आहेत, त्या सोडवतात, परंतु स्वतःच्या अंतःकरणातील सूक्ष्म आसक्तीत आणि देहाभिमानाच्या बंधनामध्ये मात्र या ठिकाणी थोडे ना थोडे गुंतलेलेच राहतात. आपण संसारामधील व्यवहारामधील ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण मनामध्ये जे दोष आपल्या उत्पन्न झालेले आहेत त्या दोषांकडे मात्र आपण या ठिकाणी दुर्लक्ष करतो, असे तुकोबाराय म्हणतात. जो अहंकार आहे, गर्व आहे, मीच करता आहे, ही जी भावना आहे, देहाभिमानाची जी भावना आहे, या भावनेमध्ये, या बंधनामध्ये मनुष्य जो आहे तो अडकून जातो. आणि तेव्हाच या ठिकाणी जे ओझं आहे आपल्या डोक्यावरती वाढत जातं आणि तो जो मनुष्य आहे त्या फेऱ्यामध्ये अडकून जातो. पुसतसे सांगा मी हे माझे ऐसे काही, रुसू नका नुगवे तो जवे आपुली आई. महाराज अत्यंत परखडपणे विचारतात की आपण जे सतत मी आणि माझे म्हणतो त्याचे वास्तव स्वरूप नेमके काय आहे? मी आणि माझे म्हणजे काय? हे माझं आहे, हे मी केलं म्हणजे काय? ज्याला हे मी आणि माझेपणाचे कोडे उलगडत नाही, त्याच्यासाठी तुकोबाराय अत्यंत टोकदार आणि कठोर भाषा वापरतात. येथे आई हे रूपक मायेसाठी आहे. माया रूपी माता वापरली असून जो या भ्रमातून बाहेर पडत नाही तो मायेच्या बंधनात अडकलेला हीन प्राणी आहे. आई हे रूपक जे आहे या अभंगामध्ये, या दुसऱ्या चरणामध्ये जे वापरलेलं आहे ध्रुवपदामध्ये, ते कसं आहे? हे रूपक आहे मायेसाठी वापरलेलं. जो या भ्रमातून बाहेर पडत नाही तो मायेच्या बंधनात अडकलेला हीन प्राणी आहे, असे महाराज सुचवतात. संतांची ही भाषा मनुष्याला अज्ञानाच्या झोपेतून खडबडून जागे करण्यासाठी असते. तुकोबाराय आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, सांगतो हे मूळ काही न धरावी खंती, जाले जेओ मेले मरो प्रारब्ध हाती. तुकोबा या कोड्याचे उत्तर देताना म्हणतात की कोणाचे जगणे आणि कोणाचे मरणे हे आपल्या हातात नसून ते पूर्णपणे प्रारब्धाच्या नशिबाच्या अधीन आहे. त्यामुळे संसारातील घडामोडींबद्दल किंवा प्रिय व्यक्तींच्या जाण्याबद्दल मनात कोणतीही खंती किंवा खेद बाळगू नये, कारण सर्व काही आधीच ठरलेल्या प्रारब्धानुसार घडत असते. तुका म्हणे अभिमान सांडावा सकळी, नये अंगावरी वाया येऊ देऊ कळी. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, सर्व प्रकारचा अहंकार जो आहे आणि देहाभिमान जो आहे तो कसा आहे, तो सोडून द्यावा. तो घातकी आहे, तो सोडून द्यावा. जर आपण विनाकारण कशाचाही अभिमान धरला किंवा मी करता आहे असे मानले तर कलियुगातील क्लेश जो आहे, कळी जो आहे आपल्याला ग्रासतील. स्वतःचा अभिमान सोडून अलिप्त राहणे हाच या कोडेवजा संसारातून सुटण्याचा मार्ग आहे. हा अभंग साधकाला मी माझेपणा या भ्रमातून बाहेर पडून प्रारब्धाचा सहज स्वीकार करण्याचा
आणि अहंकाराचा त्याग करून ईश्वरी भावात स्थिर होण्याचा संदेश देतो.